सुस्वागतम. संगीता भालसिंग या माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे हार्दिक स्वागत. वाणिज्य संघटन व व्यवस्थापन इयत्ता 12वी हा विषय आपण अभ्यासाला घेतलेला आहे. यामधील प्रकरण क्रमांक 2 व्यवस्थापनाची कार्ये या प्रकरणावरील आपण स्वाध्याय सोडवणार आहोत. पुस्तकामध्ये प्रकरण संपल्यानंतर जे प्रश्न दिलेले आहेत तो स्वाध्याय आपण सोडवणार आहोत. प्रश्नांची उत्तरं कशी लिहायची ते आपण आता पाहूया. या प्रकरणात एकूण 8 प्रश्न आहेत. 8 प्रश्नांची उत्तरं एका व्हिडिओमध्ये न घेता मी त्याचे 4 भाग केलेत. प्रत्येक भागामध्ये 2-2 प्रश्न सोडवलेले आहेत. 3 भाग पूर्ण झालेत, म्हणजे 1 ते 6 प्रश्न आपण सोडवलेले आहेत. आज आपण 4थ्या भागामध्ये 7वा आणि 8वा प्रश्न सोडवणार आहोत. वरील 3ही भागांचे व्हिडिओ पाहायचे असल्यास या चॅनलची प्लेलिस्ट पहा. क्रमाने तुम्हाला त्या प्रश्नांची उत्तरं व्हिडिओमध्ये पाहता येतील. आपण आता 7वा आणि 8वा प्रश्न कसा सोडवायचा ते पाहूया. प्रश्न क्रमांक 7वा. खालील प्रश्न सोडवा. 1. नियोजनाचे महत्त्व सांगा. 2. संघटनेचे महत्त्व स्पष्ट करा. 3. कर्मचारी व्यवस्थापनाचे महत्त्व सांगा. 4. निर्देशनाचे महत्त्व स्पष्ट करा. 5. समन्वयाचे महत्त्व सांगा. आणि 6. नियंत्रणाचे महत्त्व सांगा. आता इथे सूचना महत्त्वाची दिलेली आहे की वरील सर्व प्रश्नांची उत्तरे पुढील प्रश्नात आहेत. म्हणजेच काय, 7वा प्रश्न आणि 8वा प्रश्न सारखाच आहे, उत्तरं सारखीच आहेत सर्व प्रश्नांची. म्हणून या 7व्या प्रश्नाचं उत्तर आहे पुढच्या 8व्या प्रश्नामध्ये. नियोजन, संघटन, कर्मचारी व्यवस्थापन, निर्देशन, समन्वय, नियंत्रण याची व्याख्या आणि महत्त्व पुढच्या प्रश्नात विचारलेलं आहे. मग आपण याचं उत्तर तिथेच पाहणार आहोत. प्रश्न 8वा. 1. नियोजन म्हणजे काय ते सांगा व नियोजनाचे महत्त्व स्पष्ट करा. 2. संघटन म्हणजे काय, संघटनेचे महत्त्व स्पष्ट करा. 3. कर्मचारी व्यवस्थापन म्हणजे काय, कर्मचारी व्यवस्थापनाचे महत्त्व स्पष्ट करा. 4. निर्देशनाची व्याख्या सांगा व त्याचे महत्त्व सविस्तर सांगा. 5. समन्वय म्हणजे काय, समन्वयाचे महत्त्व सांगा. 6. नियंत्रणाची व्याख्या सांगा आणि नियंत्रणाचे महत्त्व स्पष्ट करा. आता इथे तुमच्या लक्षात आलं 7वा प्रश्नाचं उत्तरही इथेच आहे. नियोजनाचे महत्त्व, संघटनेचे महत्त्व, कर्मचारी व्यवस्थापनेचे महत्त्व, निर्देशनाचे महत्त्व, समन्वयाचे महत्त्व, नियंत्रणाचे महत्त्व. तिथे जे उत्तर लिहायचं ते इथलं उत्तर आणि इथलं उत्तर सारखंच आहे. आता आपण या प्रश्नांची सविस्तर उत्तरं कशी लिहायची ते पाहूया. 1. नियोजन म्हणजे काय ते सांगा व नियोजनाचे महत्त्व स्पष्ट करा. अर्थ: कोणते काम करावयाचे, कसे करावयाचे आहे, केव्हा करावयाचे आहे व कोणी करावयाचे आहे हे आधी निश्चित करणे म्हणजे नियोजन होय. या कार्यात संघटनेच्या ध्येयांची व उद्दिष्टांची निवड आणि ती साध्य करण्यासाठी केले जाणारे कार्य यांचा अंतर्भाव असतो. यात नियोजन ही बौद्धिक व तार्किक विचार करून सर्वमान्य निर्णय घेण्याची प्रक्रिया असते. व्याख्या: जेम्स स्टोनर यांच्या मते संघटनेची उद्दिष्टे ठरवणे व ती उद्दिष्टे साध्य करण्यासाठीचा मार्ग आखून देणे म्हणजे नियोजन होय. नियोजनाचे महत्त्व. नियोजनाचे महत्त्व पुढील तक्त्यात दर्शवण्यात आले आहे. आता नियोजनाचे महत्त्व दर्शवणारे 10 मुद्दे आहेत आणि 10 मुद्द्यांचं स्पष्टीकरण लिहायचं आहे. 1. स्पष्ट उद्दिष्टे निर्धारित करण्यास मदत. 2. दिशादर्शक. 3. कार्यक्षमतेत वाढ. 4. कमी जोखीम. 5. उपलब्ध संसाधनांचा पर्याप्त वापर. 6. निर्णय घेण्यास मदत. 7. नियंत्रणासाठी मानके ठरवण्यास उपयुक्त. 8. सर्व कार्यांचा समन्वय. 9. व्यवस्थापनाच्या इतर कार्यात सुलभता. 10. नवीन कल्पनांना प्रोत्साहन. या मुद्द्यांचं स्पष्टीकरण आपण पाहूया. 1. स्पष्ट उद्दिष्टे निर्धारित करण्यास मदत. नियोजनाचा थेट संबंध संघटनेची ध्येये व उद्दिष्टे ठरवण्यासाठी असतो. भविष्यात आपले निश्चित स्थान किंवा ठिकाण मिळवण्याचा तो पथदर्शक आराखडा असतो. 2. दिशादर्शक. नियोजन नेहमी अपेक्षित ध्येय गाठण्यासाठी योग्य दिशा दर्शवते व मार्गदर्शन करते. योग्य कार्य योग्य दिशेने व योग्य प्रकारे कसे करावयाचे याचे मार्गदर्शन नियोजनामुळे मिळते. 3. कार्यक्षमतेत वाढ. योग्य नियोजनामुळे सर्व कर्मचारी निर्धारित केलेल्या उद्दिष्टांच्या पूर्ततेसाठी कार्य करतात. कार्य स्पष्ट असल्यामुळे त्यांची कार्यक्षमता वाढते व कामगिरी सुधारते. 4. कमी जोखीम. योग्य प्रकारे नियोजन केलेले असल्यामुळे भविष्यातील अनिश्चितता व होणारे बदल यासारख्या समस्या योग्य प्रकारे हाताळता येतात
व प्रतिबंधात्मक उपाय योजता येतात. 5. उपलब्ध संसाधनांचा पर्याप्त वापर. संघटनात्मक नियोजनामुळे संसाधनांची योग्य विभागणी होते व सर्व संसाधनांचा संघटनेसाठी पर्याप्त वापर होतो. त्यामुळे उच्च कार्यक्षमता व चांगले परिणाम संघटनेमध्ये साध्य होतात. 6. निर्णय घेण्यास मदत. कोणताही निर्णय घेत असताना उपलब्ध सर्व पर्यायांचा विचार करून त्यामधून व्यवस्थापनाला पूरक असा अचूक निर्णय घेणे नियोजनामुळे शक्य होते. 7. नियंत्रणासाठी मानके ठरवण्यास उपयुक्त. नियोजन नियंत्रणासाठी मानके निश्चित करते. काय ठरवले होते व नेमके काय व कसे कार्य पूर्ण झाले, यामध्ये कुठे कमतरता आहे यावर योग्य नियंत्रण ठेवता येते. 8. सर्व कार्यांचा समन्वय. संघटनेतील सर्व कार्ये एकमेकांशी जोडली गेलेली असतात व योग्य नियोजनामुळे त्यामध्ये कार्ये व संसाधनांचा परस्पर संबंध जोडला जातो. त्यामुळे अडथळे दूर होऊन कार्य सुरळीत पार पाडण्यास मदत होते. 9. व्यवस्थापनाच्या इतर कार्यात सुलभता. व्यवस्थापनाच्या सर्व कार्यांचा पाया किंवा मुख्य आधार नियोजन हे कार्य असते. एकदा योग्य नियोजन व ध्येय निश्चित झाले की संघटन, कामगार व्यवस्थापन व इतर कार्येही सहज पूर्ण करता येतात. 10. नवीन कल्पनांना प्रोत्साहन. नियोजन ही निर्णय घेण्याची प्रक्रिया असते व ते अत्यंत आव्हानात्मक कार्य असते. त्यामध्ये चिकित्सक पद्धतीने नवनवीन कल्पना सुचतात व त्यांचा संघटनेच्या कामासाठी उपयोग होतो. दुसरा प्रश्न, संघटन म्हणजे काय? संघटनेचे महत्त्व स्पष्ट करा. अर्थ, संघटन ही अशी प्रक्रिया आहे की ज्या योगे विविध कार्ये, साधनसंपत्ती आणि व्यक्ती एकत्रितरित्या एका व्यवस्थेत आणली जातात. त्यामुळे त्या व्यक्ती समान उद्देशांसाठी कार्यरत राहतात. संघटन कार्यामुळे व्यवस्थापनाने निश्चित केलेल्या योजना कशा पूर्ण करावयाच्या याचे मार्ग निश्चित केले जातात. व्याख्या, मुनी आणि रिले. संघटन ही एक समान हेतू साध्य करण्यासाठी प्रत्येक मानवी सहयोगाचा प्रकार आहे. महत्त्व. संघटनेचे महत्त्व पुढील तक्त्यात दर्शवण्यात आले आहे. संघटनेचे महत्त्व. 1. प्रशासन व दैनंदिन कामकाजात सुलभता. 2. विशेषीकरण. 3. कामाची निश्चिती. 4. अधिकार व जबाबदारी यांचे स्पष्टीकरण. 5. समन्वय स्थापित. 6. प्रभावी प्रशासनासाठी मदत. 7. वाढ व विविधतेसाठी उपयुक्त. 8. सुरक्षिततेच्या भावनेची निर्मिती. 9. नवीन उपक्रमांना वाव. 10. संसाधनांचा पर्याप्त वापर. या 10 मुद्द्यांचं स्पष्टीकरण आपण पाहूया. 1. प्रशासन व दैनंदिन कामकाजात सुलभता. गट तयार करणे व कामाचे वाटप करणे हे प्रशासनाचे मुख्य कार्य असते. संघटन कार्यामुळे कामाचे वाटप सुलभ होते व कामाची द्विरूपती टाळली जाते. 2. विशेषीकरण. प्रत्येक व्यक्तीकडे त्याच्या कौशल्यानुसार व पात्रतेनुसार कामाचे विभाजन केल्यामुळे विशेषीकरणाचा लाभ होतो आणि संघटनेची कार्यक्षमता वाढते. 3. कामाची निश्चिती. संघटनात्मक रचनेमुळे योग्य व्यक्तीची योग्य कामासाठी त्याच्या पात्रता, कौशल्य व अनुभवाच्या आधारे निवड करता येते. त्याला कामाचे स्वरूप कळण्यास मदत होते व प्रत्येक व्यक्तीची भूमिका स्पष्ट होते. 4. अधिकार व जबाबदारी यांचे स्पष्टीकरण. सुयोग्य संघटनात्मक रचनेमुळे प्रत्येक व्यवस्थापकाला आपले अधिकार स्पष्ट होतात. त्यामुळे अधिकारांचा गैरवापर होणार नाही अशी रचना केली जाते. त्यामुळे कार्यक्षमता वाढून उत्पादकतेतही वाढ होते. 5. समन्वय स्थापित. संघटन कार्यामुळे विविध विभागांमध्ये व कर्मचाऱ्यांमध्ये परस्पर सहकार्य वाढून कार्य सुरळीत पार पडते. 6. प्रभावी प्रशासनासाठी मदत. योग्य संघटन रचना असल्यास योग्य कामासाठी योग्य व्यक्ती व त्याला योग्य त्या अधिकारांचे वाटप होऊन त्याची जबाबदारी निश्चित केली जाते. त्यामुळे परिणामकारक व कार्यक्षम प्रशासन निर्माण होते. 7. वाढ व विविधतेसाठी उपयुक्त. प्रत्येकाची भूमिका स्पष्ट व जबाबदारी निश्चित केलेली असल्यामुळे योग्य समन्वय निर्माण होतो. व्यवस्थापनाला सुलभ नियंत्रण राखता येत असल्यामुळे संघटनेची वाढ चांगल्या प्रकारे होते. 8. सुरक्षिततेच्या भावनेची निर्मिती. संघटनात्मक रचनेमध्ये प्रत्येकाचे कार्य व त्याची जबाबदारी निश्चित असल्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये मानसिक समाधान असते आणि नोकरीच्या स्थैर्याची खात्री असते. त्याचा संघटन कार्यावर सकारात्मक परिणाम होतो. 9. नवीन उपक्रमांना वाव. संघटन रचनेमध्ये कर्मचाऱ्यांचे काम स्पष्ट असल्यामुळे, जबाबदारी निश्चित असल्यामुळे
व्यवस्थापक कर्मचाऱ्यांची कौशल्ये विकसित करू शकतो. संघटनेचे ध्येय साध्य करण्यासाठी नवीन उपक्रम राबवले जातात. 10. संसाधनांचा पर्याप्त वापर. भिन्न भिन्न प्रकारच्या कर्मचाऱ्यांसाठी भिन्न भिन्न स्वरूपाची कामे प्रदान केल्यामुळे विशेषीकरण शक्य होते. त्यामुळे कर्मचारी संसाधनांचा पर्याप्त वापर करू शकतात. त्याचा योग्य व अनुकूल परिणाम दिसून येतो. तिसरा प्रश्न, कर्मचारी व्यवस्थापन म्हणजे काय? कर्मचारी व्यवस्थापनेचे महत्त्व स्पष्ट करा. अर्थ, व्यवसाय संघटनेची उद्दिष्टे साध्य होण्यासाठी कर्मचारी व्यवस्थापन प्रक्रियेद्वारे लायक किंवा कार्यक्षम कर्मचाऱ्यांची निवड करून त्यांना योग्य प्रशिक्षण देऊन त्यांना प्रभावीपणे विकसित करून व योग्य मोबदला देऊन त्यांच्या प्रयत्नांचे सुसंवादी एकात्मीकरण केले जाते. कर्मचारी व्यवस्थापन हे असे कार्य आहे ज्यामध्ये योग्य व्यक्ती योग्य कामासाठी योग्य वेतनावर नियुक्त केली जाते. व्याख्या. थियो हायमेन यांच्या मते कर्मचारी व्यवस्थापन अधीनस्थ व्यवस्थापकांची भरती, निवड, विकास, प्रशिक्षण आणि मोबदल्यांशी संबंधित आहे. महत्त्व. कर्मचारी व्यवस्थापनाचे महत्त्व पुढील तक्त्यात दर्शवण्यात आले आहे. कर्मचारी व्यवस्थापनाचे महत्त्व. 1. प्रभावी व्यवस्थापकीय कार्य. 2. मानवी संसाधनांचा प्रभावी वापर. 3. सहसंबंध. 4. मानवी संसाधनांचा विकास. 5. तंत्रज्ञानाचा आणि इतर संसाधनांचा प्रभावी वापर. 6. कार्यक्षमतेत वाढ. 7. दीर्घकालीन परिणाम. 8. आवश्यक योगदान. 9. कामाचे समाधान. 10. सुसंवाद. या 10 मुद्द्यांचे स्पष्टीकरण आपण पाहूया. 1. प्रभावी व्यवस्थापकीय कार्य. कर्मचारी व्यवस्थापन हे एक महत्त्वपूर्ण व्यवस्थापकीय कार्य आहे. योग्य कर्मचारी व्यवस्थापन असेल तरच व्यवस्थापकीय कार्य यशस्वी होऊ शकते. 2. मानवी संसाधनांचा प्रभावी वापर. कर्मचारी व्यवस्थापन कार्यामध्ये प्रत्येक टप्प्यावर विशेष दक्षता घेऊन कर्मचाऱ्यांची निवड केली जाते, जसे भरती, निवड, नियुक्ती, मोबदला किंवा वेतन, प्रशिक्षण इत्यादी. त्यामुळे कर्मचाऱ्यांच्या कार्यक्षमतेत वाढ होते व संघटनेचीही प्रगती होते. 3. सहसंबंध. प्रभावी कर्मचारी व्यवस्थापनेमुळे कर्मचाऱ्यांमध्ये सलोख्याचे व सहकार्याचे संबंध निर्माण होण्यास मदत होते. कर्मचाऱ्यांमध्ये सुसंवाद वाढीस लागतो. 4. मानवी संसाधनांचा विकास. सध्या कार्यरत असलेली कार्यशक्ती प्रशिक्षित व विकसित होते. त्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये संघटन संस्कृती वाढीस लागते. 5. तंत्रज्ञानाचा आणि इतर संसाधनांचा प्रभावी वापर. आधुनिक तंत्राचा वापर, पुरेसे भांडवल, साधनसामग्री, योग्य कामाची पद्धत यामुळे कामाचा दर्जा व उत्पादकतेत वाढ होण्यास मदत होते आणि कामाची गुणवत्ता वाढते. 6. कार्यक्षमतेत वाढ. कर्मचाऱ्यांची योग्य निवड व त्यांना प्रशिक्षित केल्यास त्यांच्या कार्यक्षमतेत वाढ होते, तसेच संघटनेचा विकास होण्यास मदत होते. 7. दीर्घकालीन परिणाम. योग्य कर्मचारी व्यवस्थापनाचा संघटनेच्या विकासासाठी दीर्घकालीन व सकारात्मक परिणाम होतो. पात्रताधारक, कार्यक्षम व ध्येय प्रेरित कर्मचारी व अधिकारी वर्ग हे संघटनेची मालमत्ता समजण्यात येतात. 8. आवश्यक योगदान. कर्मचारी व्यवस्थापन कर्मचाऱ्यांच्या विकासातून संघटनेचा विकास व वाढ यांचे सातत्य सुनिश्चित करते. त्यामुळेच हे कर्मचारी भविष्यातील संघटनेसमोरील आव्हाने सहज पेलू शकतात. 9. कामाचे समाधान. समाधानकारक व पुरेसे वेतन तसेच आर्थिक व बिगर आर्थिक सवलती कर्मचाऱ्यांना प्रेरणा देणाऱ्या ठरतात. त्यामुळे कर्मचाऱ्यांना कामाचे समाधान मिळते. 10. सुसंवाद. योग्य कर्मचारी व्यवस्थापनामुळे कर्मचाऱ्यांच्या कामाचे मूल्यमापन होऊन गुणवत्तेनुसार त्यांना बढती दिली जाते. यासाठी व्यवस्थापन कर्मचाऱ्यांबरोबर सुसंवाद साधते. यामुळे संघटनेमध्ये शांतता व सुसंवाद निर्माण होतो. प्रश्न 4. निर्देशनाची व्याख्या सांगा व त्याचे महत्त्व सविस्तर सांगा. अर्थ. निर्देशन म्हणजे संघटनेतील कर्मचाऱ्यांना संघटनेच्या उद्दिष्टांच्या पूर्ततेसाठी सूचना देणे, आदेश देणे, मार्गदर्शन करणे, त्यांच्या अडचणी समजून घेऊन त्यांचे निराकरण करणे व प्रगतीचा आढावा घेऊन प्रोत्साहन देणे होय. निर्देशन हे एक व्यवस्थापन कार्य आहे ज्यात व्यवसाय संघटनेची ध्येये गाठण्यासाठी मानवी संसाधन सक्रिय केले जाते. निर्देशन हे सातत्याने चालणारे कार्य आहे. त्याचा प्रवाह हा वरिष्ठ स्तरापासून संघटनेच्या कनिष्ठ स्तरापर्यंत चालू असतो. व्याख्या. थियो हेमन यांच्या मतानुसार
नियोजनाप्रमाणे सर्व पार पडले की नाही ते पाहण्यासाठी आवश्यक सूचना देण्याची प्रक्रिया व तंत्रे म्हणजे निर्देशन होय. महत्त्व. निर्देशनाचे महत्त्व पुढील तक्त्यात दर्शवण्यात आले आहे. निर्देशनाचे महत्त्व 10 मुद्दे आहेत. 1. कृतीला प्रवृत्त. 2. प्रयत्नांचे एकत्रीकरण. 3. प्रेरणेचे साधन. 4. स्थिरता प्रदान. 5. बदलांचा सामना. 6. संसाधनांचा कार्यक्षम वापर. 7. संघभावनेची निर्मिती. 8. व्यक्तीमधील क्षमतेची ओळख. 9. कार्यक्षमतेत वाढ. 10. सहकार्य. या मुद्द्यांचं स्पष्टीकरण करूया. 1. कृतीला प्रवृत्त. काम वेळेत पूर्ण करण्यासाठी संघटनेचा व्यवस्थापक आपल्या नियंत्रणाखालील कर्मचाऱ्यांना काय करावे, कसे करावे व केव्हा करावे याचे मार्गदर्शन करून त्यासंबंधी कृती आराखडा सादर करतो. 2. प्रयत्नांचे एकत्रीकरण. निर्देशनातील एक महत्त्वाचा घटक म्हणजे प्रभावी संभाषण. व्यवस्थापक संभाषणाद्वारे सर्व कर्मचारी व संघटनेतील सर्व विभागांना संघटनेच्या उद्दिष्टांसाठी एकत्रित प्रयत्न करण्यास प्रवृत्त करतो. त्यामुळे संघटनेचे उद्दिष्ट पूर्ण होण्यास मदत होते. 3. प्रेरणेचे साधन. कर्मचाऱ्यांना आर्थिक व बिगर आर्थिक लाभ जर कार्यक्षमता दाखवल्यानंतर मिळत असतील तर त्यांच्यामध्ये कार्याची प्रेरणा अधिक वाढते. तसेच व्यवस्थापकाने कर्मचाऱ्यांच्या मतांचा, सूचनांचा आदर केल्यास कर्मचाऱ्यांच्या सुप्त गुणांना अधिक वाव मिळतो. 4. स्थिरता प्रदान. प्रभावी नेतृत्व व मार्गदर्शन लाभले असल्यास कर्मचाऱ्यांमध्ये सहकार्य व कामाबाबत बांधिलकी वाढीस लागते. त्यामुळे संघटनेमध्ये विविध विभागांच्या कामांमध्ये स्थैर्य व संतुलन वाढते. 5. बदलांचा सामना. योग्य मार्गदर्शन व नेतृत्व लाभले असल्यास व्यावसायिक पर्यावरणात होणारे बदल संघटनेत सहज स्वीकारले जातात. होणारे तांत्रिक बदल कर्मचारी सहज स्वीकारतात. तसेच होणाऱ्या बदलांनुसार कार्य केल्यास संघटनेची प्रगती होते. 6. संसाधनांचा कार्यक्षम वापर. योग्य मार्गदर्शन व सूचनांमुळे प्रत्येक कर्मचाऱ्यांची कर्तव्य व जबाबदारी निश्चित झालेली असते. तसेच साधनसामग्रीचा अपव्यय टाळला जातो. साहित्य, यंत्रे व पैशाचा योग्य वापर योग्य मार्गदर्शनामुळे शक्य होतो. त्यामुळे उत्पादन खर्चाची बचत होते. 7. संघभावनेची निर्मिती. व्यवस्थापनाच्या योग्य मार्गदर्शन व प्रेरणांमुळे कर्मचाऱ्यांमध्ये समूह कार्याचे महत्त्व निर्माण होते. प्रत्येक व्यवस्थापकाची भूमिका खूप महत्त्वपूर्ण असते. व्यवस्थापकाच्या सुसंवादामुळेच कर्मचाऱ्यांना प्रेरणा मिळून व त्यांच्या संघभावना निर्माण होऊन उद्दिष्ट लवकर साध्य होते. 8. व्यक्तीमधील क्षमतेची ओळख. प्रत्येक व्यक्तीमध्ये पात्रतेबरोबरच काही अंगभूत क्षमताही सुप्त स्वरूपात असतात. या क्षमता योग्य नेतृत्व मार्गदर्शन लाभल्यास नेतृत्वाच्या किंवा व्यवस्थापकाच्या लक्षात येतात. त्यांचा योग्य वेळी वापर केल्यास कर्मचाऱ्यांच्या कार्यक्षमतेत वाढ होते. 9. कार्यक्षमतेत वाढ. व्यवस्थापकाने पर्यवेक्षणाची योग्य तंत्रे व पद्धती वापरल्यास व गटप्रेरणा यांचा प्रभावी उपयोग केल्यास प्रत्येक कर्मचारी कार्यप्रवृत्त होतो. त्याची कार्यक्षमता वाढते आणि त्याचा सकारात्मक परिणाम संघटनेवर होतो. 10. सहकार्य. वरिष्ठ स्तरावरून कनिष्ठ स्तरातील कर्मचाऱ्यांना योग्य निर्देशन झाल्यास, त्यांना समजून घेतल्यास संघटनेमध्ये संघभावना वाढीस लागते व सर्व कर्मचाऱ्यांचे उत्तम सहकार्य मिळते. त्यामुळे संघटनेची ध्येये साध्य होण्यास मदत होते. 5वा प्रश्न. समन्वय म्हणजे काय? समन्वयाचे महत्त्व सांगा. अर्थ. समन्वय म्हणजे संघटनेतील वेगवेगळ्या घटकांना नेमून दिलेल्या कार्याचे संघटनात्मक उद्दिष्टे कार्यक्षमपणे साध्य करण्यासाठी एकीकरण करणे होय. विविध विभागांच्या कार्यात एकसूत्रीपणा आणण्याचा प्रयत्न करणे म्हणजे समन्वय होय. व्याख्या. मुनी आणि रिले यांच्या मतानुसार संघटनेची समान उद्दिष्टे साध्य करण्यासाठी सांघिक प्रयत्नांची सूत्रबद्ध मांडणी करून यामध्ये एकवाक्यता आणणे म्हणजे समन्वय होय. समन्वयाचे महत्त्व पुढील तक्त्यात दर्शवण्यात आले आहे. समन्वयाचे महत्त्व 10 मुद्दे आहेत. त्याचं स्पष्टीकरण पण करायचं आहे. 1. संघभावनेला प्रोत्साहन. 2. योग्य दिशादर्शन. 3. प्रेरणा निर्माण करण्यास मदत. 4. साधनांचा पर्याप्त वापर. 5. संघटनात्मक उद्दिष्टप्राप्ती. 6. सुदृढ नातेसंबंध. 7. उच्चस्तर कार्यक्षमता. 8. प्रतिष्ठा नावलौकिकात वाढ. 9. निर्देशनातील एकता. 10. विशेषीकरण. याचं स्पष्टीकरण आपण पाहूया. 1. संघभावनेला प्रोत्साहन. संघटनेमध्ये असंख्य प्रकारच्या व्यक्ती काम करीत असतात.
अनेक विभाग कार्यरत असतात. त्यांच्यामध्ये काही वेळेस मतभेद होऊ शकतात, परंतु योग्य समन्वय साधल्यास कर्मचाऱ्यांमधील मतभेद मिटवता येतात व संघभावना वाढवता येते. 2. योग्य दिशादर्शन. समन्वयामुळे वेगवेगळ्या विभागांच्या कामाचे पद्धतशीरपणे एकत्रीकरण करता येते. योग्य मार्गदर्शन व समन्वयामुळे एकमेकांवर अवलंबून असलेल्या विभागांच्या कामात सुसूत्रीपणा येतो व कर्मचाऱ्यांना योग्य दिशा मिळते. 3. प्रेरणा निर्माण करण्यास मदत. प्रभावी समन्वयामुळे कार्यक्षमतेत वाढ होते व परिणामी संघटनेची उत्तम प्रगती होते. कामगार कामामध्ये उत्साहाने सहभागी होतात. आर्थिक व बिगर आर्थिक लाभ कर्मचाऱ्यांना अधिक कठीण कार्य पूर्ण करण्यास प्रोत्साहित करतात. 4. संसाधनांचा पर्याप्त वापर. समन्वय कार्यामुळे व्यवस्थापक सर्व साहित्य, हत्यारे व संसाधनांचे पद्धतशीरपणे एकत्रीकरण करतो आणि कमीत कमी नुकसान कसे होईल याकडे लक्ष देतो. 5. संघटनात्मक उद्दिष्ट प्राप्ती. योग्य समन्वयामुळे साधनसामग्रीचा अपव्यय टाळला जाऊन विभागीय मतभेद कमी होतात. कर्मचारी आपला पूर्ण वेळ कामासाठी व्यतीत करतात. सर्वांवर योग्य नियंत्रण राखले जाते. त्यामुळे संघटनेचे उद्दिष्ट साध्य होण्यास मदत होते. 6. सुदृढ नातेसंबंध. योग्य समन्वयामुळे व्यवस्थापनाच्या सर्व स्तरांवर परस्पर सलोख्याचे नाते निर्माण होते. एक विभाग दुसऱ्या विभागाशी सलोख्याचे व सहकार्याचे संबंध ठेवतो. प्रत्येक कर्मचारी अन्य कर्मचाऱ्यांना अडचणीमध्ये मदत करतो. त्यांच्या आपापसात मजबूत नाते निर्माण होते. 7. उच्चस्तर कार्यक्षमता. संसाधनांचा पर्याप्त वापर व सर्व कामांमध्ये सुसूत्रीकरण व एकत्रीकरण झाल्यामुळे उत्पादकतेत वाढ होते व त्यामुळे संघटनेला अधिक नफा मिळतो. 8. प्रतिष्ठा, नावलौकिकात वाढ. सर्व स्तरावरील कर्मचाऱ्यांचे एकसंध प्रयत्न व उत्कृष्ट मानवीय सलोखा यामुळे संघटनेमध्ये उलाढाल वाढते व अधिक नफा होतो. समाजामध्ये चांगली प्रतिमा निर्माण होते. बाजारपेठेत व्यवसायाचा नावलौकिक वाढतो. 9. निर्देशनातील एकता. संघटनेतील सर्व विभागांमध्ये योग्य समन्वय व सुयोग्य निर्देशन झाल्यामुळे संघटनेचे ध्येय गाठण्यासाठी सर्व विभाग एकाच दिशेने एकत्र येतात. 10. विशेषीकरण. व्यवसाय संघटनेमध्ये विविध विभागांमध्ये असलेले तज्ज्ञ, विभाग प्रमुख, कुशल कामगार, व्यवस्थापन स्तरातील सर्व अधिकारी या प्रत्येकाच्या कुशलतेचा व कौशल्याचा पूर्ण वापर योग्य समन्वयामुळे संघटनेला मिळतो आणि स्पर्धात्मक जगात यशस्वी वाटचाल करता येते. प्रश्न 6. नियंत्रणाची व्याख्या सांगा आणि नियंत्रणाचे महत्त्व स्पष्ट करा. अर्थ. नियंत्रण हे व्यवस्थापनातील अनिवार्य कार्य आहे. नियंत्रण म्हणजे प्रत्यक्ष कार्याची बारकाईने पाहणी करणे व आवश्यकता असल्यास त्यातील दोष दूर करून त्यात सुधारणा करण्यासाठी उपाययोजना करण्याची प्रक्रिया होय. नियंत्रणामुळे दुरुस्तीस योग्य उपाय शोधले जातात व त्यांच्या वापरामुळे भविष्यामध्ये चुकांची पुनरावृत्ती टाळता येते. व्याख्या. फिलिप कोटलर यांच्या मते प्रत्यक्ष परिणाम आणि अपेक्षित परिणाम हे जास्तीत जास्त जवळ आणण्यासाठी केलेल्या प्रयत्नांच्या प्रक्रियेला नियंत्रण म्हणतात. महत्त्व. नियंत्रणाचे महत्त्व पुढील तक्त्यात दर्शवण्यात आले आहे. नियंत्रणाचे महत्त्व. 1. संघटनेची उद्दिष्टपूर्ती. 2. संसाधनांचा कार्यक्षम वापर. 3. मानकांची अचूकता. 4. कर्मचाऱ्यांना प्रोत्साहन. 5. सुसूत्रता आणि शिस्तीची हमी. 6. समन्वयाची सुविधा. 7. मानसिक दबाव. 8. संघटनात्मक कार्यक्षमता आणि प्रभावशीलता. 9. चांगली सामाजिक प्रतिमा. 10. मार्गदर्शक म्हणून कार्य. या 10 मुद्द्यांचं स्पष्टीकरण पाहू. 1. संघटनेची उद्दिष्टपूर्ती. नियंत्रणाचा मुख्य हेतू कामाच्या प्रत्येक टप्प्यावर कामाचे मूल्यमापन करणे हा असतो. त्यानंतर त्यातील चुका दुरुस्त करून संघटनेची उद्दिष्टे प्राप्त करणे हा असतो. 2. संसाधनांचा कार्यक्षम वापर. उत्पादन कार्याच्या प्रत्येक टप्प्यावर कामाचे प्रमाणीकरण केलेले असते. नियंत्रण कार्यामुळे किंवा तंत्रामुळे साधनांचे नुकसान टाळून संसाधनांचा पर्याप्त वापर होण्यास मदत होते. 3. मानकांची अचूकता. संघटनेतील चांगली नियंत्रण रचना किंवा यंत्रणा मानकानुसार कार्य होते की नाही याची पडताळणी करीत असते. वेळोवेळी त्यात सुधारणा केली जाते व कामाचा दर्जा राखला जातो. 4. कर्मचाऱ्यांना प्रोत्साहन. सर्व कर्मचाऱ्यांना कामाच्या दर्जाविषयी अगोदर सूचना दिली जाते. अपेक्षित प्रमाणित काम निश्चित केल्यामुळे कर्मचाऱ्यांना काय काम करावे व कसे करावे याची कल्पना असते. उत्कृष्ट कामगिरी दाखवणाऱ्या कर्मचाऱ्यांना प्रोत्साहनपर बोनस व इतर लाभ देण्यात येतात. त्यामुळे कर्मचाऱ्यांना चांगले काम करण्याची प्रेरणा मिळते.
5. सुसूत्रता आणि शिस्तीची हमी. पर्यवेक्षकाकडून तपासणीचे सातत्य व प्रतिबंधात्मक उपाययोजना यामुळे कर्मचारी कामचुकारपणा करीत नाहीत. त्यामुळे सर्व विभागांमध्ये व कामांमध्ये सुसूत्रता राहते व संघटनेमध्ये व्यावसायिक शिस्त राखली जाते. 6. समन्वयाची सुविधा. विभागीय व्यवस्थापक व त्यांच्या नियंत्रणाखालील कर्मचारी यांच्या भूमिका व जबाबदाऱ्या स्पष्ट असतात. संबंधित विभागांमधील व्यवस्थापक अपेक्षित निकाल मिळण्यासाठी समन्वयातून उपाययोजना करतात. 7. मानसिक दबाव. सर्व कर्मचाऱ्यांना स्पष्ट जाणीव असते की आपल्या कामाचे मूल्यमापन होणार आहे व चांगल्या कामासाठी त्यांना आर्थिक लाभ किंवा प्रोत्साहन मिळणार आहे. याचा एक प्रकारे मानसिक दबाव कर्मचाऱ्यांना राहत असल्याने त्यांच्याकडून अधिक चांगले काम होते. 8. संघटनात्मक कार्यक्षमता आणि प्रभावशीलता. नियंत्रण घटक संघटनेतील व्यवस्थापकाला अधिक जबाबदार बनवतात. त्यामुळे व्यवस्थापक व इतर अधिकारी व कर्मचारी अधिक कार्यक्षमपणे कार्य करतात. चांगल्या कामामुळे संघटनेची कार्यक्षमता वाढते व प्रभाव निर्माण होतो. 9. चांगली सामाजिक प्रतिमा. योग्य नियंत्रणामुळे संघटनेची एकंदरीत कामगिरी सुधारते. व्यवसायाची योग्य दिशेने प्रगती होते. व्यावसायिक जगतात नावलौकिक वाढतो. त्यामुळे संघटनेची एक चांगली सामाजिक प्रतिमा निर्माण होते. 10. मार्गदर्शक म्हणून कार्य. योग्य व कार्यक्षम नियंत्रण व्यवस्था यांची निश्चित केलेली प्रमाणके यांच्या सहाय्याने व्यवस्थापक व त्यांच्या नियंत्रणाखालील कर्मचारी कार्य करीत असतात. कर्मचारी या मानकांचा उपयोग त्यांच्या कामाच्या पूर्तीसाठी करतात. धन्यवाद. अशा प्रकारे आपण दुसऱ्या प्रकरणावरील स्वाध्याय सोडवलेला आहे. लवकरच तिसऱ्या प्रकरणावरील स्वाध्याय आपण सोडवणार आहोत. त्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा, म्हणजे मी व्हिडिओ अपलोड केला की त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. 11वी आणि 12वी या दोन्ही वर्गांचे मी अनेक विषयांचे व्हिडिओ लेक्चर, बोर्ड प्रश्नपत्रिका या चॅनलवर अपलोड केलेले आहेत, उत्तरासहित. हे लक्षात घ्या. ते पाहायचे असतील तर या चॅनलची प्लेलिस्ट एकदा पाहून घ्या. आवडलेले व्हिडिओ लाईक, कमेंट, शेअर जरूर करा. अभ्यासासाठी खूप खूप शुभेच्छा.